नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज रेस्टॉरंट स्टाईल पनीर अंगारा बनवणार आहे। पनीरच्या त्याच रेसिपी खाऊन कंटाळा आला असेल तर ही पनीर अंगारा तुम्ही नक्की करून पहा। तर रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे 2 उभे चिरलेले मोठे कांदे, 3 टोमॅटो जे उभे चिरून घेतलेले आहेत, अर्धी शिमला मिरची जिचे पातळ बारीक काप केलेले आहेत आणि 10 मिनिट भिजवलेले 8 ते 10 काजू, शिमला आणि कांद्याच्या अशा चौकोनी फोडी, लवंग, मिरी, दालचिनी, आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे, लाल तिखट, मीठ, मसाला, धणे पावडर आणि कस्तुरी मेथी। आणि ह्या ठिकाणी मी वापरणार आहे ठाकूर किचन किंग मसाला। या मसाल्यामुळे भाजीला अप्रतिम चव येते। कढईमध्ये अगदी थोडंसं आधी सुरुवातीला घ्यायचं आहे तेल आणि त्यामध्ये चौकोनी ज्या फोडी करून घेतल्यात शिमला मिरची आणि कांद्याच्या त्या एकदम शॅलो फ्राय अशा परतून घ्यायच्या 2 मिनटं, पुन्हा काढून घ्यायचे बाजूला। कढईमध्ये घ्यायचं आहे कुकिंग ऑइल 2 चमचे आणि 1 चमचा घ्यायचा आहे तूप, जे तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता, पूर्ण तेलातसुद्धा करू शकता। 2 लवंग, मिरी आणि 1 छोटासा दालचिनीचा तुकडा, चिरलेला कांदा असा थोडा वेळ तेलावर परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिट कांदा परतून झाल्यावर यात घालायचं आहे टोमॅटो आणि ते सुद्धा कांद्यासोबत 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचे। परतत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे। 2 ते 3 इंच आलं टाकायचं आहे, 8 ते 10 पाकळ्या लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या, जे तुम्ही सुक्या मिरच्यासुद्धा घेऊ शकतात, आणि यामध्ये भिजवलेले हे काजू टाकायचे आहे। पुन्हा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। किंचित घालायचं आहे मीठ, ज्यामुळे काय होईल की टोमॅटो लवकर शिजेल, मऊ होईल। 10 मिनटं झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचं आहे। 10 मिनटानंतर टोमॅटो छान मऊ झाले आहेत, गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं याची बारीक अशी पेस्ट करायची आहे। पाणी मात्र अजिबात वापरायचे नाही आहे, फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यानंतर कढईमध्ये घ्यायचं आहे तेल, 2 मोठे चमचे तेल घेतले आहेत आणि 1 चमचा शुद्ध तूप घेतलेला आहे। संपूर्ण तेलातसुद्धा करू शकतात, संपूर्ण बटरमध्ये सुद्धा करू शकतात। ही भाजी थोडं थोडं घेतलं आहे। तेल गरम झाल्यावर घालायचं आहे जिरं, शिमला मिरचीचे काप, मीडियम टू लो फ्लेमवर शिमला मिरची छान सॉफ्ट होऊ द्यायची आहे। नंतर 1 तमालपत्र घालायचं आहे, कांदा टोमॅटोची जी आपण पेस्ट करून घेतली होती ती घालायची आहे आणि गॅसची फ्लेम स्लो करून आता हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत ह्या ग्रेव्हीतून तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत। पद्धतीने ग्रेव्ही तर अप्रतिम टेस्ट येते भाजीला। बघा ग्रेव्हीतून तेल कसं सेपरेट झालेलं आहे, कडेने तेल दिसत आहे। तर आता आपण घालणार आहोत हळद, धणे पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि ठाकूर किचन किंग मसाला। ॲमेझॉनवर ठाकूर मसाले अवेलेबल आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ खाली मी लिंक देते, तिथून तुम्ही मागवू शकतात। एक वेळेस नक्की ट्राय करा। तर 1.5 चमचा घातला आहे मी ठाकूर किचन किंग मसाला आणि ते सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। कस्तुरी मेथी ही हातावरच अशी चोळून घालून घ्यायची आहे। गॅसवर एका बाजूला मी पातेल्यात 2 ग्लास पाणी गरम करून घेत आहे। ह्या भाजीच्या ग्रेव्हीसाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल पातळ किंवा घट्ट त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला। चवीपुरतं घालायचं आहे मीठ। सुरुवातीला जे आपण शॅलो फ्राय करून घेतले होते शिमला मिरची आणि कांद्याचे चौकोनी तुकडे ते घालायचे आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ग्रेव्हीला 1 उकळी येऊ द्यायची आहेत आणि त्यामध्ये आता घालायचे आहेत
पनीरचे तुकडे. तर ह्या ठिकाणी मी 250 ग्रॅम पनीर घेतले आहेत. त्याचे असे उभे तुकडे करून घेतले आहेत चौकोनी. तुम्हाला जसे आवडतील तसे त्या शेपमध्ये तुम्ही तुकडे करून घ्या पनीरचे आणि त्यावरतून ग्रेव्हीमध्ये हे टाकून घ्यायचे आहेत. एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. फक्त 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे. पनीर टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ ह्याला शिजू द्यायचं नाही आहे. आता या भाजीला कोथिंबीर टाकून घ्यायची आणि स्मोकी फ्लेवरसाठी गॅसवर या ठिकाणी मी घेतलेला आहे एक कोळसा. तो छान लालबुंद असा तापवून घ्यायचा आहे गॅसवर. आणि हा लाल बुंद झालेला कोळसा चिमट्याच्या सहाय्याने पकडून भाजीमध्ये अशी मधोमध एक वाटी ठेवा. त्यामध्ये हा कोळसा ठेवून घ्यायचा आहे. त्या कोळशावर घालायचा आहे किंचित तूप आणि त्यानंतर हा जो धूर येतो हा आपण झाकण ठेवून बंद करून घ्यायचा आहे. फक्त 1 ते 1.5 मिनिट, जास्त वेळ नाही ठेवायचा. आणि पुन्हा आल्लाच ही वाटी उचलून बाजूला करायची आहे. एकदम सुंदर स्मोकी फ्लेवर येतो. रेस्टॉरंट स्टाईल पनीर अंगारा रेडी आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.